शिवाजी महाराज की नमस्कार. सर्वप्रथम आज छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबाबत मी माझ्या सर्व आदर्श परिवाराचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. आज शिवरायांच्या जयंतीनिमित्त माझ्या समोर लाखोंच्या संख्येने माणसं जरी बसलेली नसली तरी बसलेला प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे हे मी नक्कीच सांगेन. आणि याच उद्देशानं आज आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटाच्या तमाम शिवभक्तांकडे पाहून व्याख्यानाच्या सुरुवातीला मी एवढंच म्हणेन की उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया. उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया. रोग पूछा हमने तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया. रोग पूछा हमने तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. और शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के कि शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. खरं तर आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या. आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या. पण ज्यांचं नाव ऐकताच आमचं हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसं ज्या राजांची पूजा करतात असे माझे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य संकल्पनेचे जनक छत्रपती शहाजीराजे. छत्रपती शिवरायानंतर ज्यांनी पाठीवरती तुफान घेऊन अखंड हिंदुस्थान हादरवला असे आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. भारतातली पहिली शिवजयंती साजरी करणारे आमचे ज्योतिराव फुले. मुलगा हा वंशाचा दिवा आहे मान्य. मुलगा हा वंशाचा दिवा आहे मान्य आहे पण मुलगी ही त्या दिव्यातली वाट आहे आणि वातीशिवाय दिवा पेटूच शकत नाही असं सांगत शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनापर्यंत नेऊन रुजवणारे आमच्या सावित्रीबाई फुले. भारताची राज्यघटना लिहित असताना मला जास्त त्रास झालाच नाही. भारताची राज्यघटना लिहित असताना मला जास्त त्रास झालाच नाही कारण त्यावेळेस माझ्या समोर छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य होतं असं सांगत अखंड हिंदुस्थानाला समतेचा मानवतेचा आणि बंधुतेचा महामंत्र देणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना तसेच निर्गुण निराकार पण ठाई ठाई परमात्म्याच्या अधिष्ठान असणाऱ्या ज्ञान मंदिरास विनम्र अभिवादन करून मी विश्वेश्वर रत्नाकर स्वामी शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी आज आपल्या समोर आहे. खरं तर व्याख्यानाच्या सुरुवातीला मी कायम एक घटना सांगत असतो की एक माणूस असतो जो एसटीची वाट बघत थांबलेला असतो. थोड्या वेळाने एसटी येते तो माणूस एसटी मध्ये बसतो आणि जशी एसटी पुढे जाते तसा कंडक्टर त्यापाशी येतो. तो म्हणतो बाबा तिकीट बोला. तो सांगतो की मला अमक्या अमक्या ठिकाणी जायचंय मला ह्या ठिकाणचे 2 तिकीट दे. कंडक्टर म्हणतो अहो तुम्ही एकटा आलाय मग 2 तिकीट कशासाठी हवेत. तो म्हणतो की अरे बाबा मी एकटाच आलोय पण 2 तिकीट यासाठी घेतोय की पहिलं हरवलं तर दुसरं असावं म्हणून 2 तिकीट घेतोय. तो कंडक्टर त्यापेक्षा पुढचा होता. तो म्हणला एक हरवलं तर दुसरं आहे आणि जर दुसरंच हरवलं तर मग. त्या माणसानं मग हळूच खिशात हात घातला आणि खिशातून मोफत प्रवासाचा एसटीचा पास काढून दाखवला. म्हणला मग हा मोफत प्रवासाचा पास मी कशासाठी ठेवलाय. सांगायचंय काय आमच्या बाबतीत असंच झालं. आम्हाला पहिलं तिकीट मिळालं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण तेही आम्ही कुठेतरी हरवून बसलो. आम्हाला दुसरं तिकीट मिळालं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं पण तेही आम्ही कुठेतरी हरवून बसलो. आणि आमच्या खिशामध्ये जो मोफत प्रवासाचा पास होता ना तो जो आम्हाला आयुष्याच्या पूर्ण प्रवासात पुरणार होता तो पास होता माझ्या जिजाऊंच्या संस्कारांचा. पण आमचं दुर्दैव इतकं ना की तो पास ही आजकाल आम्ही कुठेतरी हरवून बसलो. मग आज नक्की असं काय झालं. आज आमच्या घरापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली. आज आमच्या घरापुढचा सडा गेला आणि आमच्या घरामध्ये राडा झाला. आज आमच्या घरापुढची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोली झाली. एक्सक्यूज मी मेरा दिल तेरे पे फिदा रे अशी म्हणणारी तरुण कार्टी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होऊ लागली. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज आम्हाला आजकाल कुठे पाहायला मिळत नाहीत पण आवाज वाढवू दे तुला आईची शपथ आहे अशी म्हणणारी पोरं मात्र आम्हाला गल्ली गल्ली गावागावात पाहायला मिळतात. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही पण तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा अशी म्हणणारी पोरं मात्र आम्हाला आज प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. मैं अगर इश्क भी लिखूं तो भी इनकलाब लिखता हूं असं म्हणणारं भगतसिंग आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही
पण तू अगर मेरी नाही हो सकती तो किसी की नाही हो सकती अशी म्हणणारी पोरं मात्र आज आम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये पाहायला मिळतात. मग ही पिढी निर्माण होऊ लागली की महाराष्ट्राचा इतिहास आजकाल कुठेतरी बदलत जातोय का असा प्रश्न डोळ्यासमोर वाढतो. काय होता महाराष्ट्राचा इतिहास? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आदी धर्मांतर राजवटी निर्माण होऊन दिल्लीचा मुघल बादशाह अकबर या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचतोय. गावाच्या गावं लुटली जात होती, देवळाच्या देवळं उद्ध्वस्त होत होती, आया बहिणींची आबरू सुरक्षित नव्हती. अहो लुटलं जाई म्हणून पोटची पोरं तर सोडाच, लुटलं जाई म्हणून पोटची पोरं तर सोडाच, पण गवताच्या पात्यांना आणि धान्याच्या बियांना उगवायची सुद्धा भीती वाटत होती. अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योती, एक तळपता ताराभंग या भूतलावर उतरली. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी रयतेचा वाली स्वराज्याचा दीपक राजा शिवाजीत जन्मास आले. याच जिजाऊ ज्यांनी उजळले स्वराज्य ज्योती, अरे याच जिजाऊ ज्यांनी उजळले स्वराज्य ज्योती, आणि याच त्या जिजाऊ ज्यांनी घडवले माझे राजे शिवछत्रपती, ज्यांनी घडवले माझे राजे शिवछत्रपती. अरे पण काय होता जन्मादीचा इतिहास? कधी विचार केलाय का काय होता जन्मादीचा इतिहास? ते कर्नाटकामध्ये एका खंडाले नावाच्या माणसाचा हत्ती उधळला गेला. हत्ती उधळला गेला, बघता बघता हत्ती बेकाबू झाला. मग तो हत्ती काबीज करण्यासाठी 2 तुकड्या तयार केल्या गेल्या. पहिली तुकडी होती ती म्हणजे भोसल्यांची आणि दुसरी तुकडी होती जाधवांची. भोसल्यांच्या तुकडीचे प्रमुख होते संभाजी भोसले आणि जाधवांच्या तुकडीचे प्रमुख होते दत्ताजी जाधव. त्या तुकड्या त्या हत्ती काबीज करण्यासाठी दोन्ही तुकड्या रणांगणात आल्या आणि हत्ती बाजूलाच राहिला आणि ह्या दोघांतच युद्ध चालू झालं. भोसल्यांच्या माणसांकडून दत्ताजी जाधव मारले गेले आणि जाधवांच्या माणसांकडून संभाजी भोसले मारले गेले. भोसल्यांची माणसं संभाजी भोसल्यांचं प्रेत घेऊन निघून गेली, जाधवांची माणसं दत्ताजी जाधवांचं प्रेत घेऊन निघून गेली. भोसल्यांची माणसं रडायची कारण संभाजी भोसले मेलेत, जाधवांची माणसं रडायची कारण जाधव मेलेत. पण आमच्या आऊसाहेबांनी रडायचं कोणासाठी? रडायचं कोणासाठी? एकीकडे दीर मेलाय, एकीकडे सक्का भाऊ मेलाय, रडायचं कोणासाठी? आमच्या आऊसाहेब रडत होत्या ते म्हणजे नादान महाराष्ट्रासाठी. वाईट वाटलं आऊसाहेबांना, आपल्याच मराठी माणसाच्या तलवारीवर आपल्याच मराठी माणसाचं रक्त आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून माझ्या जिजाऊंनी धावा केला ते म्हणजे थेट माझ्या शिवाय यायचा. जिजाऊ आमच्या शिवायांना म्हणतात की हे देवी आपल्याच मराठी माणसाच्या तलवारीवर आपल्याच मराठी माणसाचं रक्त आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे थांबवण्यासाठी, गोरगरिबांचं राज्य आणण्यासाठी, दीनदलितांचं राज्य आणण्यासाठी, सर्वसामान्यांचं राज्य आणण्यासाठी, स्वराज्य आणण्यासाठी मजला एक ऐसा पुत्र दे. आणि जसं दगडालाही पाजर फुटावा तशी देवी प्रसन्न झाली, समुद्र देखील स्तब्ध झाला, वारा देखील शांत झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती माझ्या राजांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शिवाजींना झाला. महाराष्ट्रभर सनई चौकडे वाजू लागले, संतांची कवने महाराष्ट्रभर फिरू लागली आणि मग महाराष्ट्रातली जनता म्हणू लागली की किसी के पेट में से पाप पैदा होता था तो किसी के पेट में से साप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप छत्रपति शिवाजी महाराज पैदा हुए थे, जिसके पेट में से बापों के बाप छत्रपति शिवाजी महाराज पैदा हुए थे. मग खरी शिवजयंती काय असते? खरं तर मला आज आपल्या आदर्श इन्स्टिट्यूटची शिवजयंती पाहताना सर खूप अभिमान वाटतोय, कारण आज सगळा आमचा AITचा तरुण वर्ग आहे, सर्व तरुण वर्ग आहे. आम्हालाही वाटतं की नाचावं, डीजे लावावं, मोठ्या मोठ्या गाण्यांनी नाचावं, पण अभिमान एवढ्या गोष्टीचा वाटतो ना की आम्हाला आता कळलंय की शिवजयंती ही नाचून नाही तर शिवजयंती ही वाचून साजरी करण्याची गोष्ट आहे. ज्यांनी नाचून शिवजयंती साजरी केली ते अजून नाचतच राहिले, पण ज्यांनी वाचून शिवरायांचे चरित्र वाचून शिवरायांचे विचार मनामध्ये रुजवून शिवजयंती साजरी केली ना त्यांनी इतिहास घडवलाय. आमचं कसं झालंय माहितीये का? शिवजयंती आली की वाढायचं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अहो पण काय या? माफ करा सर, थोडीशी मर्यादा सोडतोय. काय यावं शिवरायांनी पुन्हा जन्माला? सांगा काय यावं? त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे झालेले हाल बघायला? अहो स्वातंत्र्यात जगता यावं, प्रत्येक माणूस आपल्या स्वातंत्र्याने चालावा, स्वातंत्र्यामध्ये जगावा म्हणून निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य. आणि याच हिंदवी स्वराज्यामध्ये ज्यावेळेस अज्ञानाच्या श्रीमंती पुढे आमची ज्ञानाची गरिबी झुकली जाते हे बघायला शिवरायांनी पुन्हा जन्माला यायचं का? परत स्त्रीला सुद्धा आपल्या माते समान ठेवून पूजणारे माझे छत्रपती शिवराय आणि त्या छत्रपती शिवरायांच्याच मातीतली आम्ही माणसं आणि आमच्याच मातीमध्ये आज एकही स्त्री सुरक्षित नाहीये हे बघायला छत्रपती शिवरायांनी जन्माला यायचं का? काय यायचं? ही परिस्थिती बघितली की खरंच मला असं वाटतं की हर हर महादेवची नौबत पुन्हा झडेल काय? हर हर महादेवची नौबत पुन्हा झडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? बाजीसारखी हक्कासाठी खिंडा टाकून लढेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? आमचा आजचा मर्द जिवंत आहे, ठेवून एक खंबा, आणि तो मरणाला सामोरं जाणारा आता दिसत नाही कुठं सांबा. शंभू सारखा राजा पुन्हा या मातीत घडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय?
अहो रस्त्यावरचा कचरा खाऊन थकून गेल्या गाई, रस्त्यावरचा कचरा खाऊन थकून गेल्या गाई, आणि रोज आता ब्युटी पार्लर मध्ये सजते आमची आई. जिजाऊंच्या पोटी शिवबासारखा पुत्र पुन्हा मरेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. म्हणजे अशी परिस्थिती का निर्माण होऊ लागली. आमच्या पोरांच्या गाडीवरती नाव असतं बघा, मोठ्या अक्षरात नाव टाकतात की श्रीमंत योगी, आणि यांची गाडी कुठं, रोज बिअर बारवर. माझ्या बघण्यातलं एक उदाहरण आहे सर. आमच्या गावाकडचाच माणूस आहे, मी नाव नाही सांगणार. गेल्या 2-3 वर्षाखाली त्यांनी 2 कोटी रुपयाचं घर बांधलं. 2 कोटी रुपयाचं घर बांधलं. मला खूप आनंद झाला आमंत्रण आल्यावर, की बाबा म्हणलं आपला माणूस आहे, कुठेतरी मोठा होतोय. आपला माणूस मोठा झाल्यावर आपल्याला बरं वाटलंच पाहिजे. बरं वाटलंच पाहिजे ना, का आपलं तोंड पडलं पाहिजे? अरे बरं वाटलंच पाहिजे, कारण आम्ही अशा मातीत जन्माला आलोय ज्या मातीमध्ये आयुष्यभर माझ्या राजाने गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली, पण सवंगड्यांचं कौतुक करताना त्यानं कायम सोन्याचं हातात कडं घालून कौतुक केलं, आणि त्या मातीतली आम्ही माणसं आहे. आम्हाला एखाद्याचं चांगलं झालं की आम्हाला आनंद झालाच पाहिजे. मला खूप आनंद झाला. मी त्याच्या घरी भेट द्यायला गेलो, पण वाईट एका गोष्टीचं वाटलं ना, त्याचं पूर्ण घर टॉप आहे. आपल्याकडची एकही टेक्नॉलॉजी आहे, पूर्ण बाहेरच्या देशातली टेक्नॉलॉजी आणून त्यानं घर बांधलेलं आहे. एवढं सुंदर घर बांधलं, घरावरती नाव दिलं शिवराय. पण वाईट या गोष्टीचं वाटलं ना, की तिची आई ही वृद्धाश्रमात होती आणि बाप ही वृद्धाश्रमात होता, आणि घरावरती नाव होतं शिवराय. मग हे आमच्या शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत का? ही आमच्या शिवाजी महाराजांची संस्कृती आहे का? ही आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे का? अरे आईच्या एका शब्दासाठी ज्यांना अखंड आयुष्य पणाला लावलं, आईची फक्त इच्छा होती की हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, त्यासाठी माझ्या राजाने कधी कुठल्या संकटांचा विचार केला नाही, कधी कुठल्या ऊन वाऱ्याचा विचार केला नाही, कधी मरणाचा देखील विचार केला नाही. असहाय्य वेदना रोज सहाय्य करत रोज या छताडावरती मरणाची वार झेलत ज्यानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, कारण एक हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. आईच्या एका इच्छेसाठी ज्या राजानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवरायांच्या राज्यातली आम्ही माणसं, आणि आमच्या राज्यामध्ये आज वृद्धाश्रम. अरे ज्या आईनं 9 महिने आपल्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आयुष्यभर तिनं वाढवलं, ती आई वृद्धाश्रमात. आमचा एक कवी फार उद्विग्नपणे म्हणतो की बाप काढलास घराबाहेर, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण. अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण. अरे त्या माईची आठवण बघले का दिवस पोटाची आस म्हणून तिनं किती केलं ते दिवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पत्रामध्ये घावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, अरे लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये ना म्हणून स्वतःच्या पत्राची सावली धरून राहायची. तुला भूक लागली की तू टाय टाय रडायचास, आणि आईचं दूध संपलं ना कला का तिचं रक्त सुद्धा वळायचास. अरे रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तर ठेव मान, पवित्र अशा मातीचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण. किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलं पान, तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिकी भाकर तरी वाढ, आणि भाकर वाढायला जर तुझी बायको वाढी झाली तर तिला आधी घराबाहेर का आला. अरे बायको जाणारच नाही, मी तुला स्टॅम्पवर लिहून देतो. बायको जाणारच नाही, मी तुला स्टॅम्पवर लिहून देतो. यदा कदाचित गेलीस तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत, आणि नवरा आई बापाला सांभाळतोय म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते. अरे बघ अशी पिढी का निर्माण होऊ लागली, कधी विचार केलाय का? खरं तर शिवजयंती साजरी करण्याआधी शिवजयंती का साजरी करावी ना, या मागचं कारण जाणून घ्या. कसे होते आमचे छत्रपती शिवराय, का करावी शिवजयंती साजरी? काय वाटतं शिवाजी महाराजांनी का हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असेल? काय 350-400 वर्षानंतर कुणीतरी माझे डीजे लावून नाचावे म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं का? 350-400 वर्षानंतर माझे मोठे मोठे बॅनर लागावे म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं का? अहो नाही.